छत्रपती शिवाजी महाराजांच्या 2 मावळ्यांचे नाटक सादर करणार आहे. ते जर आता उपस्थित असते, बाजी प्रभू देशपांडे आणि रायाजी देशमुख आता या घोरखिंडीत उपस्थित असते, तर तिकडे होणाऱ्या कचऱ्याबद्दल त्यांना काय वाटत असेल हे मी आज तुमच्या समोर सादर करणार आहे. रायाजी इकडे उदास होऊन बसलेले असतात. काय हो रायाजी, काय झालं? सरदार मुजरा. ते मुजरा राहू द्या बाजूला. तर आता सांगा काय झालं ते. अहो सरदार, लई मन दुखावलंय बघा. अरे पर असं झालं तरी काय? अहो काल 3ऱ्या पहरात आपली आताशी तरुण पोरं आपली घोरखिंड बघायची आली. त्यांना बघून मला लई हुरूप आला की आपली ही आताची नवी पिढी आपलं घोरखिंड बघायची आली. अरे मग त्यात उदास व्हायसारखं काय? अहो सरदार, पण तसं नव्हतं ते. मला वाटलं की आताची नवी तरुण पिढी आपली घोरखिंड बघायची आली. आम्हा मावळ्यांचे पराक्रम कुठे कुठे झाले ती उत्सुकता यांना असावी. पर अरे रायाची तसंच आहे. आपल्या महाराजांनी तशी शिकवणच पेरली की स्वराज्यात. अरे आपल्या आई बहिणींचं तसंच भूमिमातेचं गड किल्ल्यांचं रक्षण करणं, त्यांच्याकडे आदरानं कौतुकानं बघणं खरंच आहे ते. अहो सरदार, पण आपल्याच नाही असं वाटतं, त्या आजकालच्या पोरांना नाही तसं वाटत. का बा असं तुम्हाच नाही वाटतं? अहो सरदार, आधी पोरं मोकार आरडत आली. आम्हासनी वाटलं अभिमानाने आरडत्यात. मग त्यांना त्यांच्या पिशवीतून भलं मोठं मडक्यागत काहीतरी काढलं. त्यातून कसं तरीच मोठं आवाज येत होता. या पगडी जरा कानाला घट्ट आवडली. काय करतात बघू म्हणलं पुढं. तर त्यांनी त्यांच्या पिशवीतून पाण्याच्या आणि रंगीत बाटल्या काढल्या. त्यावर उडू गडल्या आणि पीत नाचायला लागले. अंगातले सदरे काढून फेकायला लागले. नुसता धिंगाणा. अरे रायजी, काय बोलतो तू? आपल्या घोरखिंडीत असा अभद्र करत होती ती पोरं? होय सरदार, ते पाहून माझ्या काळजात लय काला झाली. वाईट वाटलं की आपण या असल्या रोगांसाठी आपलं रगत इथं सांडलं. कित्येक आई बहिणींच्या कपाळाचं कुकू या घोरखिंडीच्या लढाईत पुसलं गेलं. ते अशा गोष्टींसाठी खरंच लय वाईट वाटतंय तू सांगतोय तेव्हा. अहो सरदार, ती पोरं पाहिल्यापासून डोसक्यात नुसता जाळ झालाय. अहो गड किल्ले चढायची बी लायकी नाही बघा या पोरांची. गड किल्ले म्हणजे महाराजांचा मान, महाराष्ट्राची शान, संस्कृतीचा सन्मान. होय तर गड किल्ला म्हणजे आदर, गड किल्ला म्हणजे शिवछत्रपतीची जाण. अरे या गड किल्ल्यांमध्ये फक्त दगड ढोंडे नाही म्हणावं, तर महाराजांच्या आणि मासाहेबांच्या आयुष्यभराची पुण्याई हाय. आम्हा मावळ्यांचं श्रद्धास्थान हाय. अरे त्यांना म्हणावं आमच्यासाठी काशी बी यच आणि पंढरपूर बी यच. आणि तुम्ही येड लागल्यागत वागून अशा पवित्र ठिकाणी दारू पिता, नाच करता, घाणेरडे लिहिता. अशाने आपली संस्कृती वारसा जपणार हाय वय. जागोजागी कचरा करतात. आणि तुम्हासनी भरलेली बाटली वर नेता येते, मग रिकामी बाटली काय जड होते का खाली न्यायला? अरे या नव्या पिढीनं नुसती महाराजांसारखी दाढी वाढवून कपाळी चंद्रकोर लावून काय उपयोग नाही. तर त्यांच्या विचारांची जपणूक, त्यांची शिकवण, आपल्या आई बहिणींकडं भूमिमातेकडं आदरानं बघणं, त्यांची स्वराज्याची काळजी घेणं म्हणजे महाराजांना खरा मानाचा मुद्रा आहे. तुम्ही पोरं अजून लई लहान आहे, पण तुम्हाला कळकळीनं सांगतोय की आम्ही मावळ्यांनी ह्या गड किल्ल्यांपायी स्वराज्यासाठी आमचे जीव पणाला लावले. तुम्ही निदान त्याचा आदर राखा. आणि आदर नाही राखता आला तरी चालेल, पण येड लागल्यागत वागून आमच्या मावळ्यांच्या भावना दुखवू नका, एवढीच विनंती. चला रायाजी, महाराजांना बी लई वाईट वाटत असेल बघा, आपण यांच्यासाठी घाव सोसले. चला.